दौंडच्या यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात मोठा तणाव। दुचाकी पेटवल्या, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, तर आढावा घेण्यासाठी अजित पवार। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। कदम कुटुंबियांच्या सावली बारचा परवाना अखेर रद्द। फक्त कारवाई नको, योगेश कदमांचा राजीनामा घ्या, अनिल परबांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कोकाटेंवरील कारवाईतून फडणवीसांचा शिंदेंना इशारा। शिंदेंकडून वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची फडणवीसांना अपेक्षा। यापुढे चुकीचं वागणं खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। विधान भवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंना दणका। कोकाटेंकडून कृषी खात्याचा कारभार काढला, कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपद। खातेबदलानंतर माणिकराव कोकाटेंनी पुण्यात घेतली अजित पवारांची भेट। भेटीनंतर नाशिकला न जाता कोकाटेंचा पुण्यातच मुक्काम। कृषी महाविद्यालयातील मिथिला निवासस्थानी कोकाटेंचा ताफा। कोकाटेंकडून काढलेल्या कृषी खात्याचा कारभार आता दत्ता भरणेंकडे। शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खातं मिळालं, याचा आनंद, भरणेंची प्रतिक्रिया। पुणे दौऱ्यावेळी अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन ठॉय ठॉय करू नका, अजितदादांनी टोचले कान। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांची मागणी कोर्टानं फेटाळली। शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनी राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत एकाच व्यासपीठावर। अलिबागमध्ये उद्या होणार मेळावा। लाडकी बहीणसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी। सामाजिक विभागाचे 410 कोटी लाडकी बहीणसाठी वर्ग। जुलैचा हप्ता देण्यासाठी निधी वितरित। पवनचक्की कंपनी विरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं। धाराशिव जिल्हा नियोजन इमारतीवर चढून उडी मारण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। संभाजीनगरमध्ये गुंठेवारी केल्यानंतरही मिळणार नाही मोबदला। महापालिकेच्या अटी शर्तींमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती। कोल्हापूरच्या नांदणीतील माधुरी हत्तीण प्रकरणी तोडगा काढण्याचे प्रयत्न। हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करू, आबिटकरांची माहिती। तर कोर्टाच्या सूचना आल्या तर हत्तीण परत करू, वनतारा सीईओ सकारात्मक। बारामती इंदापूर एसटीमध्ये एकावर कोयत्यानं वार। बारामती तालुक्यातील काटेवाडीमधील घटना। हल्लेखोरानं स्वतःवर देखील करून घेतले कोयत्यानं वार।